रामकृष्ण हरी
देव भक्त दोन्ही करिता तिकारा देव भक्त दोन्ही करिता तिकारा देव भक्त दोन्ही करिता तिकारा देव भक्त दयांच्या सुखारा
तयांच्या सुखाला वर्णी कोण, धन्य भाग्य ज्यांचे गोकुळी जनाचे, खेळणे सदाशिवाचे खेळतसे, उच्चिष्ट ते खाय तयांची हाते, नाही कंटाळत तया लागी, धन्य भाग्य ज्यांचे गोकुळे जनाचे, खेळणे सदा शिवाचे खेळतसे, एका जनार्दनी भक्तांची आवडी, वाढवेत गोडी नित्य नवी, धन्य भाग्य ज्यांचे गोकुळी जनाचे, खेळणे सदा शिवाचे खेळतसे, पांडुरंगा
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी माझे पंढरी जय आहे सानंदमानंद दवने वसंतम आनंदकंदम हतपापरुंदम वाराणसीनाथ मनाथ नाथम श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती काज पाय माझे चित्ते काज पाय माझे चित्ते काज पाय माझे कर्णयो कर्णिकारं विभ्रवास कनककपिशं वैजयन्ती च मालां रन्ध्राणुवेणुरधरस्वदया पूरयन् गोपरुन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशत गीतकीर्तिः जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर गोपाल कृष्ण भगवान की जय भगवान की जय शुक महाराज की जय श्रीमद् भागवत पुराण की जय विठाला 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 पैठण क्षेत्रीचे महान भगवत भक्त की ज्यांचा उल्लेख शांती ब्रह्म म्हणून केला जातो नवे नवे
ज्यांच्या कीर्तन आणि प्रवचना करता प्रत्यक्ष गोदा मैयानं श्रोत्याच्या भूमिकेमध्ये येऊन बसावं आणि भगवान दत्तात्रयानं दारामध्ये चोपदारकी करावी असा ज्यांचा अधिकार ते नाथ महाराज त्यांचा आणि चार चरणाचा विठाला विठाला अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, गोकुळामध्ये भगवंतानं गोपाळाबरोबर जो काला केला आणि जो काला प्राप्त झाल्यानंतर त्यांना जे सुख झालं त्या सुखाचं वर्णन कुणी करावं? तयांच्या सुखाला वर्णी कोणी वर्णन करावं? आणि हे जीव शिव ऐक्य रूपी काला भगवंतानं गोकुळामध्ये केला आणि गोकुळामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म भगवान कृष्ण रूपानं अवतरित झालं. त्या गोकुळांचं किती मोठं भाग्य, धन्य भाग्य ज्यांचे गोकुळी जनाचे, खेळणे सदाशिवाचे खेळतसे. बर भगवंताने फक्त कालाच केला असं मात्र नाहीये, तो काला करत असताना भगवंताने त्यांचं आपल्या भक्ताचं उचिष्ट सुद्धा खाल्लं. उचिष्ट ते खाय तयांची आहाते, नाही कंटाळत तया लागी. अशा प्रकारे आपल्या भक्तांमध्ये नव चैतन्य निर्माण केलं. अभंगाचा प्रतिपाद्य विषय आजच्या या कीर्तनरूपी सेवेचं निमित्त गेली 7 दिवसापासून या ठिकाणी भागवत कथा आपण श्रवण करत होतो. ज्यांच्या निमित्तानं धोंडे परिवाराचे सर्जेराव पाटील धोंडे, ज्ञानेश्वर पाटील धोंडे आणि त्यांच्या असणारा सर्व हा धोंडे परिवार मातृ पितृ पुण्य स्मरणार्थ गेली 7 दिवसापासून या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं श्रवण आपण केलं आणि त्या संबंधानं कोणत्याही पारमार्थिक कार्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होत असते. म्हणून त्या संबंधानं या श्रीमद भाग असणाऱ्या श्रीमद या ठिकाणी असणाऱ्या या कीर्तन रूपी सेवेला शृंगारित करण्यासाठी मृदुंग वादक, गायनाचार्य, टाळकरी वृंद आणि या कीर्तन भक्तेचा कर्णद्वारे श्रवण करणारा पंचक्रोशीतील जाणकार पारमार्थिक श्रोता मातृ आणि पितृ पुण्य स्मरणानिमित्त असणारी ही कथेचा प्रसंग झाला. मला भागवत कथा हे पितृदोषातून मुक्त करणारी कथा आहे. एवढंच नाही, हा सामान्य ग्रंथ नाही तर भगवंताचे प्रत्यक्ष वाङ्मय मूर्ती आहे. काय आहे? तेनेयम वाङ्मय मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरी. एवढंच नाही, प्रत्येकाच्या मनातले इच्छा पूर्ण करणारा हा ग्रंथ आहे. संत का आश्रय करने वाला अगर संत होता है तो
भागवत का आश्रय करने वाला भगवान होता है। वही है कथा ही श्रीमद भागवत कथा। गेली 7 दिवसापासून आपण या ठिकाणी ती श्रवण करतो। सर्जेराव आणि ज्ञानेश्वर माऊली स्वर्गात बसून असणारे माता पितर हा तुम्हाला आशीर्वाद देत असतील। आशीर्वाद देती पितर आशीर्वाद देते कल्याण इच्छते तया कुळा। आई आणि बाप, आई घराचं मांगल्य आहे तर बाप हा घराचं अस्तित्व आहे। लक्षात, आई हे मांगल्य आहे, बाप कुठं कमी नाहीये। सर्वांनी आईचं वर्णन केलं, बाप कुठंच कमी नाही। लक्षात घ्या, जिजाबाईनं शिवाजी राजांना शिकवलं, योग्य मार्गदर्शन दिलं, परंतु बाप शहाजी राजांची झालेली ससे होलपट बाप या नात्यानं विसरता कामा नये। यशोदा मैयानं देवकीनं भगवंतावर प्रेम केलं, तुम्ही अवश्य म्हणा, पण टोपलीमध्ये आपल्या बाळाला घेऊन जाणाऱ्या बापाला मात्र विसरू नका, विसरू नका। कौशल्या मातेनं राम प्रभूवर प्रेम केलं, तुम्ही अवश्य म्हणा, पण राम प्रभू वनवासाला गेल्यानंतर 6 वेळा राम 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 म्हणत म्हणतात, देहाचा त्याग करणाऱ्या बापाला विसरू नका। आई तर मांगल्याचे प्रश्नच नाही। एक लक्षात घ्या, एक वेळेस शिदोरी तयार करणारी आई आपल्याला आठवते, पण आयुष्याची शिदोरी तयार करणाऱ्या बापाला आम्ही विसरतो। बाप करी जोडी लेकराचे ओढी, 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 आपुली कुरेवानी
मुलगी वाटा लावत असताना आई हंबरडा फुरून रडत असते. लक्षात घ्या. हो, पण बाप पुढं कमी नाही. ज्या वेळेला हो लग्नाची सर्व विल्हेवाट लावतो, ज्याच्या घरी त्याच्या घरी ते सामान पोहोच करतो, आणि जेव्हा तो घरी येतो ना तेव्हा बाबा तुम्हाला पाणी आणू का म्हणणारी ताई दिसत नाही. कोपऱ्यात जाऊन तो ढळढसा त्याला बाप म्हणतात. बाप अशा या मातृदेवो भव वेदानं सांगितलं. मातृदेवो भव पितृदेवो भव. अशा माय बापांची या ठिकाणी पुण्य स्मरणानिमित्त त्यांची 2 मुलं नातू त्या दोंडे परिवारानं अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबवला. त्यांच्या करता सर्वांनी टाळ्या वाजवा. विठाला 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 जे भागवत कथा झाली त्या कथेची सांगता करण्याकरता काल्याचं कीर्तन. कोणत्याही पारमार्थिक कार्याची सांगता असते, समाप्ती नसते, आणि समापती तर अजिबात नसते. काय असते? वो सांगता असते. का? उपभोक्ता जागेवर, उपभोग्य वस्तू जागेवर असते, उपभोक्ते बदलतात. विठाला विठाला विठाला. जमीन जागेवर असते, 7-12 वरची नाव बदलतात. विठाला विठाला विठाला. भागवत जागेवर आहे, भागवत करणारे बदलतात. विठाला परमार्थिक कार्याची समाप्ती नाही, सांगता असते. आणि त्या निमित्तानं काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की कलशस्थानी शोभणारं कीर्तन आहे. नदी सागराला मिळाली पूर्णविराम, समुद्र मापम प्रविशंती यद्वत्. नदी समुद्राला मिळाली पूर्णविराम. यज्ञामध्ये पूर्णाहुती झाली. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णाहुती झाली की आता सोहा नाही, पूर्णविराम. देवळाला कळस चढवला, देवळाचं काम पूर्ण झालं, आता कोणतंही राहिलेलं नाही. तसं काला एक कलश स्थानी शोभणारं कीर्तन आहे. काला झाला की हाला, संध्याकाळी परत जर आला तर माऊली म्हणतील का आला. विठाला 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 विठाला. काला हे कर्म आहे, लक्षात घ्या. काला हे कर्म आहे, आणि ते कर्म या कर्मभूमीमध्येच केलं जात. काला हे कर्म आहे, ते कर्मभूमीमध्येच केलं जात. भोगभूमीमध्ये कर्म करण्याची व्यवस्था नाही. म्हणूनच तर वैकुंठामध्ये
कबळ काही काल्याचे, कारण वैकुंठ ही भोगभूमी आहे. या विठाला 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 वैकुंठ ही भोगभूमी आहे. भोगभूमी मध्ये फक्त भोगायचं असतं आणि कर्मभूमी मध्ये फक्त करायचं असतं. कर्मभूमी मध्ये फक्त करायचं, हो कर्म करायचं आणि केलेलं कर्म वैकुंठात जाऊन भोगभूमी मध्ये जाऊन भोगायचं. इंद्राला इंद्रपद प्राप्त झालं, त्याने कर्म या मृत्यू लोकांमध्ये केले. ब्रह्मदेवाला ब्रह्मपद प्राप्त झालं भोगभूमीतलं, तेही कर्म याच मृत्यू लोकांमध्ये केले. नाही का? इंद्राला इंद्रपद मिळालं, कोणते कर्म केले या मृत्यू लोकांमध्ये त्यानं. काय शतमक संपत्ती स्वर्गीचे माऊली ज्ञानोबा राहिलं. म्हणते संसारे जन्मजे यज्ञादी कर्म केजे, मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर. इंद्रानं 100 यज्ञ म्हणजे यज्ञ कर्म आहे नाही का. यज्ञ काय आहे? यज्ञ कर्म समुद्भवा, यज्ञ कर्म आहे आणि त्याने यज्ञ केले 100 इंद्रपदाचं प्राप्त झालं. ब्रह्मदेवानं सुद्धा याच भूमीमध्ये कर्म केले. कोणतं कर्म केलं त्यानं? माऊली ज्ञानोबा रे सांगतात, का शतएक जन्म जो जन्मोनी ब्रह्म कर्मा, तोच होय ब्रह्मा आननोवे. या मृत्यू लोकांमध्ये ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन 100 जन्म ब्राह्मणाच्या कुळामध्ये येऊन यथासांग कर्म त्याने केले, तोच होय ब्रह्मा आननोवे. तो ब्रह्मदेव म्हणजे भोगभूमीमध्ये जाऊन भोगायचंय, कर्मभूमीमध्ये करायचंय. म्हणून काला हा भोगभूमीमध्ये नाही, आणि काला जर स्वर्गामध्ये असता तर स्वर्गातील लोकांनी मृत्यू लोकांमध्ये येण्याचं काळवरती इच्छिताते देवा मृत्यू लोके भावा जन्म आम्हा. कशा करता? हो काला करण्याकरता. हो काला हे कर्म आहे. ते काला हे कर्म या मृत्यू लोकांमध्ये कर्मभूमीमध्येच केलं जातं. आता
थोडस व्यवस्थित ऐका. काला हे कर्म आहे आणि ते कर्म भूमीमध्येच केलं जातं. पण काला हे कर्म कर्मभूमीमध्ये केलं जातं. ते काला हे कर्म होत कोणाकोणामध्ये, अभंगाचं पहिलं चरण. देव भक्त दोन्ही करिताती काला. देव भक्त दोन्ही करिताती काला. दयाचा सुभाला देव भक्त दोन्ही करिताती काला. काला हे कर्म आहे, ते कर्मभूमीमध्येच होतं. पण हे कर्म होतं कोणाकोणामध्ये, ते देव आणि भक्तांमध्ये होतं. देव भक्त दोन्ही करिताती काला. या ठिकाणी फक्त देव हा शब्द वापरलेला आहे. कोण शब्द वापरलेला आहे? देव. मग कोणत्या देवाबरोबर? आपल्याकडे देवाला काही कमी नाही. भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान 33 कोटी देव. याच्यापैकी कोणत्या देवाबरोबर काला केला? मी तुम्हाला असा प्रश्न करतो, देव हा हे जे नाम आहे, हे सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे? सामान्य नाम आहे की विशेष नाम आहे? इंग्लिश मध्ये सांगू, ऍडजेक्टिव्ह नाउन की कॉमन नाउन? काय कोणतं आहे? काय कॉमन? देव हा शब्द चार पैकी एक कॉमन नाउन आणि ओनली वन, एकच ऍडजेक्टिव्ह नाउन. बरोबर? ओनली वन. मग देव किती आहेत? आमची भगवद्गीता सांगते, एको देवहा सर्वभूतेषु. त्या विश्व जगतामध्ये फक्त एकच देव आहे. तो हा देव नाही देव. देव हे विशेष नाम आहे, लक्षात घ्या. देव फक्त एकच आहे. ओनली एको देव हा सर्वभूतेषु. ओनली वन. दुसरं कोणी नाही, लक्षात. हो. मग देव या शब्दामध्ये दिव हा धातू आहे. पुढे व्याकरण आहे का? दिव हा धातू आहे आणि दिव या धातूचा अर्थ आहे प्रकाशने. हो. मग सिद्धांत झाला प्रकाशणारा देव. हो. सिद्धांत काय झाला? प्रकाशणारा देव. मग चंद्रही प्रकाशतोय, सूर्यही प्रकाशतोय, अग्नीही प्रकाशतो. मग यांना देव म्हणायचं का? यांना देव म्हणायचं का? म्हणून तर आमच्या ज्ञानोबारायांनी देव या शब्दाच्या माग एक विशेषण वापरलं.
कोणतं विशेषण वापरलं? विश्वात्मके देवे. काय वापरलं? विश्वात्मक हे विशेषण वापरलं. आणि विश्वात्मक या शब्दाचं समाज विग्रह जर केला, विश्व, आत्मा, यश, सहा विश्वात्मा, जो सामान्य रूपानं या जगतामध्ये असून विशेषत्वानं या जगाच्या पलीकडे आहे. सामान्य रूपानं सर्वाघटी राम देहा देही एक. विशेषत्वानं या जगाच्या पलीकडे आहे. माऊली ज्ञानोबा हे सांगतात, जे सर्वही जगा परोते, जे सर्वही एक देखते, ते तत्शब्दे बोलिजे ते पहिल वस्तू. वेदांत शास्त्र सांगतंय नाही का, अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्सात सर्वत्र सर्वदा. अन्वय सामान्य रूपानं, व्यतिरेक या जगाच्या पलीकडे आहे नाही का. सामान्य रूपानं या जगतामध्ये असून विशेषत्वानं या जगाच्या पलीकडे असणारी द होल युनिवर्स इज ट्रुली डिव्हाइन इन पर्सनॅलिटी ऑफ गॉड. विठ्ठल विश्वात्मके देवे. तो प्रकाशणारा पाहिजे, पण कसा पाहिजे? विश्वात्मक प्रकाशणारा पाहिजे. कसा प्रकाशणारा पाहिजे? विश्वात्मक. मग सूर्य हा विश्वात्मक प्रकाश तो काय? प्रकाश तो काय? जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा निम्म्या पृथ्वीवर अंधार असतो. सूर्य जरी प्रकाशमान असला तरी तो देववाच्य नाही. तसंच चंद्र आहे, तसंच अग्नी आहे. मग वेर इज गॉड? कुठे येतो परमात्मा? आमचे पैठणचे नाथ महाराज सांगतात, चंद्र, सूर्य आणि अग्नी यांचाही प्रकाश त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचत नाही. रवी शशी अग्नी नीनती जारूपा. रवी शशी अग्नी नीनती जारूपा. रवी शशी अग्नी नीनती जारूपा. रवी शशी शशी अग्नि नेनती जारूपा. स्वयं प्रकाश रूपा नेने वेद. ओ भगवद्गीता सुद्धा तेच सांगते, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते माझं धाम. की चंद्र सूर्यादिकांचाही प्रकाश तिथपर्यंत येऊन पोहोचत नाही. हो, भगवंत म्हणतात, उलट माझ्या प्रकाशानं चंद्र सूर्यादिक प्रकाशमान होतात. रवी शशी देते जन प्रकाश. रवी शशी देते जन प्रकाश.
शशी दीप्ते तेने प्रकाशते. तेने हा शब्द काय सांगतो? त्याच्यामुळं हे प्रकाशमान होत. भगवद्गीता सुद्धा तेच सांगते. यदादित्यगतं तेजो जगत् भासयते किलम यच्चंद्रमसे यच् अग्नौ तत्तेजो विधिमामकम. यदादित्य, आदित्य म्हणजे सूर्य. सूर्य माझ्या प्रकाशाने प्रकाशमान होतो. चंद्र माझ्या प्रकाशाने प्रकाशमान होतो. नवे नवे अग्नी सुद्धा माझ्या प्रकाशाने प्रकाशमान होतो. मौलिक ज्ञानोबा सुद्धा सांगतात महाराज. रवी चंद्रादिशुक्ती उदय पावते त्रिजगती ते तुझिये दीप्ती तेज तेजा. त्याच्या प्रकाशाने वेर इज गॉड. मौली ज्ञानोबा त्या देव या शब्दाची व्याख्या एका अर्ध्या श्लोकामध्ये अर्ध्या ओवीमध्ये सांगतात. माऊली सांगतात पा हे पा ओम तत्सद ऐसे हे बोलणे ते तसे जेथुनी का प्रकाशे दृश्य जात. माऊली काय म्हणतात? हो, ज्यात दृश्य जात या शब्दाचा अर्थ डोळ्यानं जे जे दिसतो ते ती प्रत्येक दृश्य वस्तू ज्याच्या प्रकाशानं प्रकाशमान होते. दॅट लाईट इज ट्रू which return everything, every man, it is called Parabrahma, it is called God. परब्रह्म ही संज्ञा आहे. देव हा शब्द परब्रह्म वाचक आहे. ते परब्रह्म आहे आणि ते परब्रह्म निर्गुण निराकार आहे. या विश्व जगताचं उपादान कारण आणि निमित्त कारण ते परब्रह्म आहे. लक्षात आलं का? ते परब्रह्म उपादान कारण निमित्त कारण आणि ते परब्रह्म गोकुळामध्ये हो कृष्ण रूपानं अवतरित झालं. कोण होते? भगवान कृष्ण. परब्रह्म निष्काम तो हा गौळीया परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी. गोकुळामध्ये आलेला परमात्मा कोण आहे? प्रत्यक्ष परब्रह्म आहे. जे परब्रह्म आलं अव्यक्त असलेलं परब्रह्म अव्यक्त ते आकार आले रूपा आले गुणवंत ते भगवान कृष्ण आले आणि गोपाळांनी याच्या बरोबर या देवा बरोबर कार्य केला. कोणत्या देवाबरोबर काला केलं हे कळालं नाही? कळालं? परत सांगू. असणार अव्यक्त परब्रह्म व्यक्त रूप धारण करून गोकुळामध्ये अवतरित झालं आणि ते कृष्ण रूपानं अवतरित झालं आणि त्या भगवान कृष्णाबरोबर गोपाळांनी काला केला. लक्षात आलं? हो. मग काला केला कोणत्या देवाने हे कळालं, पण कोणत्या भक्ताबरोबर केला? प्रयोग असा आहे देव भक्त दोन्ही करिता ते काला. मग कोणत्या भक्ताबरोबर काला केला हे मात्र सांगितलं. या ठिकाणी भक्त हा कॉमन नाऊन आहे का ऍडजेक्टिव्ह नाऊन आहे? हे कॉमन नाऊन आहे भक्त. अनेक भक्त आहे. तुम्ही आम्ही भक्त नाही का? मग भक्त
भक्त जर नसतो तर कशाला भागवत कथा ऐकायला आले असते? तेही भक्तच आहे नाही का? हो. जेथोनी चराचर हरीची भजे. हरिपाठ. माऊली ज्ञानोबा काय सांगतात? अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथोनी चराचर हरीची भजे. सर्वजण भक्त आहोत आपण, परंतु भगवंत आणि अर्जुनाला विशेष करून 4 भक्त सांगितले. किती भक्त सांगितले? 4. हो. चतुर्विधाम भजन्ते माम ये सुकृतनो अर्जुन आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीं च भरतक्षम. किती भक्त सांगितले? 4 भक्त सांगितले. आर्त, जिज्ञासु, अर्थार्थी आणि 4था आहे ज्ञानी भक्त. पण या 4 पैकी कोणाबरोबर काला केला? 4 भक्त आहेत, कोणाबरोबर काला केला? प्रत्येक भक्ताची मागणी वेगवेगळी आहे, अर्थाची मागणी वेगळी आहे. हो. अर्थातीची मागणी वेगळी आहे. माऊली ज्ञानोबा आहे त्या भक्ताच्या व्याख्या करतात. अर्थ कशाला म्हणायचं, जिज्ञासू कशाला म्हणायचं? अर्थ अर्थाचे निव्यागे, जिज्ञासू जाणावया लागी भजे. ते तेने जाणजे अर्थ सिद्धे. काय म्हटलं? हो. पहिला जो भक्त आहे तो अर्थ अर्थाचे जाणे. मला देवा मी तुझं भजन करीन, रात्रंदिवस करीन, पण जेव्हा मी संकटात पडेल तेव्हा अर्थ तेने हाक मारील तेव्हा तू मात्र जाऊ नये. काय मागणी केली? जीवशिव ऐक्याची मागणी केली का? नाही केली. जो जिज्ञासू आहे, जिज्ञासू जाणावया लागी भजे. माऊली काय म्हणतात? भगवंत कसा आहे त्याचं यथार्थ स्वरूप कळावं म्हणून त्याची परमात्म्याजवळ मागणी आहे. आणि तिसरा जो भक्त आहे तो अर्थार्थी भक्त आहे. तेही तेने जाणजे अर्थसिद्धी. त्याचं एकच म्हणणं आहे, देवा एक सुद्धा मी सप्ताह सोडणार नाही, पण पाकिट फुल मिळालं पाहिजे. अर्थार्थी भक्त. तुझी रोज दर पौर्णिमेला तुझी भक्ती करील. शेजारी एक 20 गुंठेचा प्लॉट निघाला तेवढा मला मिळू दे. अर्थार्थी भक्त आहे. लक्षात. हो. अर्थ सिद्धी करतात त्याचे प्रयत्न आहे, जीवशिव ऐक्याची त्याची मागणी नाही. पण 4था जो भक्त आहे तो ज्ञानी भक्त आहे. त्या ज्ञानी भक्ताची व्याख्या सांगतात माऊली ज्ञानोबा आहे. परी 4थ्याचे ठाई काहीच करणे नाही, भक्तो एक तो पाये ज्ञानी आजो. तो 4था भक्त आहे ज्ञानी भक्त. हो. अर्थ त्याने कधी हाक मारत नाही. जिज्ञासू जाणवायचं काही राहिलेलं नाही. अर्थ शुद्धी करता प्रयत्न नाही. जगद्गुरु तुकोबारायांना शिवाजी महाराजांनी नजराला पाठवला, नजराना स्वीकारला नाही, परत पाठवून दिला. अर्थ सिद्धी करताही प्रयत्न नाही. मग त्याची इच्छा काय आहे? त्याची एकच इच्छा आहे, ऐसे मज करी देवा नारायण.
आमची मागणी आहे परमात्म्याजवळ. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा. ऐसे करुणी ठेवा नारायणा. ऐसे म्हणजे कैसे, जस तुम्ही आहात तैसे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार नाही तुम्हाला. काहीच संसार काय मागणी केली चौथ्या ज्ञानी भक्तांनी. हो, ऐसे मद करुणी ठेवा नारायणा. ऐसे म्हणजे कैसे, हो उपा तुम्ही तसे आहात तैसे. तुम्ही कसे आहात, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार नाही तुम्हाला. संसार हा जन्म मृत्यूवाचक आहे. तुमच्या ठिकाणी जन्म मृत्यू नाही, नाही का. तुम्ही उपाधी वेगळे आहात, तुम्हाला मायेची उपाधी नाही. तुम्ही जसं आहात तसं मला करून ठेवा. म्हणजे जीव शिव ऐक करून ठेवा. नामे काला करा. काय मागणी केली, हो उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार नाही तुम्हा. हे ज्ञानी भक्ताचं लक्षण आहे. कुणी काला केला, काली ज्ञानी भक्तांनी केला. मग का हो, मी तुम्हाला असा प्रश्न करतो. जर आपण म्हणतो की ज्ञानी भक्तांनी भगवंताबरोबर काला केला, मग सुदाम्या, पेंद्या, बोबड्या, सुमंगल हे जे होते हे ज्ञानी होते का? हे ज्ञानी होते का? सुदाम्या, पेंध्या, वाकड्या, बोबड्या हे ज्ञानी भक्त होते काय? हो, ते ज्ञानी भक्त होते. गोकुळीच्या लोका झाली ब्रह्मज्ञान. क्या बात आहे. गोकुळीच्या लोका झाली ब्रह्मज्ञान. गोकुळीच्या लोका झाली ब्रह्मज्ञान. गोकुळीच्या लोका झाली ब्रह्मज्ञान. गोकुळीच्या लोका झाली ब्रह्मज्ञान. गोकुळीच्या लोका झाली गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. न करिता जपत तीर्थव्रते. त्याने काहीही न करता त्यांना ब्रह्मज्ञान झालं होतं महाराज. आणि बरोबर आहे महाराज, ज्या गोकुळामध्ये ज्ञान स्वरूप परमात्मा अवतरित झाला तिथं अज्ञान राहील का? ज्या ठिकाणी प्रकाश रूप परमात्मा आला त्याचा अंधकार राहील का?
म्हणून गोकुळातल्या सर्वांना आणि ब्रह्मज्ञान झालेलं होतं. म्हणून या ज्ञानी भक्ताबरोबर भगवंतानी काला केला. देव भक्त दोन्ही करिता ती काला. जीव शिवाय रूपी काला प्राप्त झाल्यानंतर त्यांना जे सुख झालं त्या सुखाचं वर्णन कोणी करावं. दयाच्या सुखाला वर्णी कोण, दयाच्या सुखाला वर्णी दयांच्या सुखाला वर्णी कोण. जीव शिव ऐक्य प्राप्त झाल्यानंतर जे गोपाळांना जे सुख झालं त्या सुखाचं वर्णन कोणी करावं. दयांच्या सुखाला वर्णी कोण. आणि जीव शिव ऐक्य रूपी काला करण्याकरता प्रत्यक्ष परब्रह्म गोकुळामध्ये अवतरित झालं. त्या गोकुळातील लोकांचं केवढं मोठं भाग्य आहे. धन्य भाग्य जने गोकुळी जनाने, धन्य भाग्य जने गोकुळी जनाने, धन्य भाग्य जने गोकुळी जनाने, धन्य भाग्य जने गोकुळी धन्य भाग्य ज्यांचे गोकुळी जनाचे, खेळणे सदा शिवाचे खेळतसे विठोबा रखुमार. Bye.
काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनाला मर्यादा असते आणि ती मर्यादा जर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंतानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा आचार नाही, विचार नाही, फक्त करायचा तो उच्चार करायचा. उच्चार करायचा चरित्राचा उच्चार, पण कोणत्या चरित्राचा? रागता गोधने राखिता रागता गोधने राखिता गोधणे राखिताये. भगवंतानी पहिली लीला केली जन्माला येताना. 8.5 वर्षाची मूर्ती आणि म्हणू लागले, पप्पा मम्मी मी तुमचा मुलगा. काय म्हटले? अरे वसुदेव देवकी म्हणतात 8 वर्षाचा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला. हे जर पाहुणे मंडळीला सांगितलं ते म्हणतील कशाचं काय? दत्तक घेतलं म्हणतील दत्तक, मग छोटा हो. भगवंत म्हणतात मी छोटा होतो पण मला इथं ठेवू नका. घातला आपण सविस्तर विस्तार पूर्वक सर्व पाहिलेलं आहे. फक्त पाहुण्याकरता आता बोलावं लागेल. हो नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. हो. वसुदेव देवकी म्हणतात प्रभू तुम्ही जरी म्हणत असलात गोकुळाला घेऊन जायचं, पण आता या ठिकाणी हातामध्ये बेड्या आहेत, पायामध्ये शृंखला आहे, कुलप लावलेली आहे, शिपाई जागे आहे, जायचं कसं? भगवंत म्हणतात त्याची काहीच काळजी करू नका, तुम्ही फक्त मला टोपलीत घाला आणि उचला पाकावर. पायीची बंधने गळते, परमात्मा आला की बंधन तुटतात, माया आली की पुन्हा बंधन येतात.
बंधन तुटली, टोपलीमध्ये घेतलं, मथुरेला गेले आणि मथुरेला गेल्यानंतर गोकुळातल्या लोकांना आनंदाला पारावार राहिला नाही. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, जी गवळण भेटायची ती गवळण दुसऱ्या गवळणीला हे सांगायची, जी गवळण भेटायची ती गवळण दुसऱ्या गवळणीला हेच सांगायची, पुत्र झाला. हो, नंद बाबानं 2 लाख गाई दान केल्या, सप्तधान्य दान केले. भगवंत हळूहळू मोठे होऊ लागले. ते आता रांगू लागले तर हातावर आता भिंतीला धरून चालू लागले आणि आता सवंगड्यामध्ये जाऊ लागले. हो, सवंगड्यामध्ये गेल्यानंतर भगवंताने एकच प्रश्न केला सर्व सवंगड्यांना, म्हणाले, काळे पेंद्या, ए सुदाम्या, अरे असे तब्येत म्हणाली, अगरबत्ती छाप कशी तुमची, दही दूध लोक कोणी कुठं जातंय? म्हणाले, खरं सांगू का कान्हा लाला, सर्व दूध जात डेअरीला आणि या डेअरीला काही राहत नाही. म्हणाले, मग तुम्हाला पाहिजे का दही दूध तूप लोणी? जर तुम्हाला पाहिजे असेल तर या माझ्या तरी यारे लागे माझ्या मागे मागे. तुम्हाला गरज आहे का? तर माझ्या माग मागे. गोपाळाने त्यांच्या बाग माग जावं, दही दूध चोरून खावं. सर्व असणाऱ्या त्या गोपिकांनी वाड्यावर जाऊन तक्रार करावी. काय तक्रार केली? गोकुळी राहावे की जावे, यशोदे कृष्णाला सांगावे. गोकुळी राहावे की जावे,
जावे की जावे. हो यशोदा मैयाने भगवंताला बोलावलं. म्हणाले काना उद्या जाई राना सवे घेऊन गोधना. म्हणाले आई रानात तर रानात आपल्याला काय गोकुळ सारखंच रानही सारखंच म्हणाले. हो पण आई मी एकटा नाही जाणार म्हणाले. नाले मग मी सवंगड्यांना घेऊन जाणार. हो जा म्हणाले. भगवंत गोकुळामध्ये जातात. सर्व सवंगड्यांना बोलावतात. सर्व सवंगड्यांना एकाच वेळेला ऑर्डर देतात. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. हो दुसऱ्या दिवशी सर्व गोपाळ आणि तयारी झाली सकाळी जायची. शिदोऱ्या वगैरे घेतल्या आणि गोकुळामधला ड्रेस त्यांनी आता बदलला. आता गाई मागचा ड्रेस त्यांनी घातला. मग गोपाळांचा ड्रेस कसा असतो? खांद्यावर हातामध्ये काठे चारितस धेनू सावळा जगजेठी. गेले चारायला महाराज. पूर्वीच्या काळी मोठमोठाली कुराणं असायची गायी चालण्याकरता. आताच्या सारखे नव्हते पाटापाटाने पाटापाटाने. हो त्यावेळेला कुराण असायची मोठी. या सर्व सवंगड्यांनी कुराणामध्ये गायी सोडल्या आणि सर्वजण यमुनेच्या तीरावर वाळवंटात आले आणि तिथं खेळ खेळले. 2-4 खेळ पाहू आपण. Bye.
भरपूर खेळ खेळले आणि एकदा खेळ खेळले की भुका लागतात, बरोबर आहे की नाही? हो हो. शारीरिक श्रम झाले की अनाशी भूक लागते. आता सारखे थोडे खेळ होते ते. खेळ चालतो दिल्लीला आणि घामाघूम सड्याला. हो, आता सारखे खेळ नव्हते ते. खेळ त्यावेळेला हो भूक लागते आणि भूक लागली की गोपाळाने भगवंताला म्हणायचं, कधी मार पोटी भुका काय खेळायला काय खेळायला तुला काय कांदी भार पोटे भूक काय खेळायाचे सुख. मग भगवंताने काय करावं, सर्वांना गोलाकार बसावं, आपण मध्यस्थानी बसावं. प्रत्येकाला शिदोऱ्या सोडायला सांगितल्या. शिदोऱ्या म्हणजे कोणत्या शिदोऱ्या होत्या? कर्मरूपी शिदोरी. प्रत्येकाची कर्मरूपी शिदोरी भिन्न भिन्न आहे आणि भिन्न भिन्न असल्या कारणानं प्रत्येकाचं सुख दुःख सुद्धा भिन्न भिन्न आहे. अगा कर्मे जे उरावी ते कर्मे जे उरावे, त्यांच्या कर्मरूपी ज्या शिदोऱ्या होत्या भगवंताने केलं का, त्या सर्वांच्या एकत्र केल्या आणि आपली असणारी शिव शिदोरी त्याच्यामध्ये मिक्स केली. हो, जीवाच्या हो असणाऱ्या सर्व शिदोऱ्या गोळ्या करून एकत्र केल्या. आपले जीव आणि शिव यांचं ऐक्य केलं, नामे केलं काला. जीव शिव ऐक्य नामे काला केलं. म्हणून या दही हंडीमध्ये तेच तत्व आहे. त्यामध्ये अनेक लाया आहेत आणि एक दही आहे. दही हे परमात्म्याचं प्रतीक आहे आणि लाया हे जीवाचं प्रतीक आहे. ज्या जीवानं त्या असणाऱ्या दह्याशी एकरूपता झाली, जन्म मृत्यूच्या बंधनातून तो मुक्त झाला, जीवशिव काला झाला. जी खाली पडते आणि उडत चालते ती किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे पदी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. यानंतर दही हंडीचा कार्यक्रम होईल. जय विठ्ठल होईल. जय विठ्ठल झाल्यानंतर अभंग होईल आणि अभंग झाल्यानंतर हॅलो महाराज, एक 5 मिनिटं बोला. गायकांचा थोडासा आपला छोटा सत्कार करायचा आहे. बरोबर. हरिभक्त परायण राजू येते. कृष्णा महाराज आडाव, संगदेव महाराज जगताप, बाबासाहेब महाराज झावरे, संगदेव महाराज शिंदे आणि अक्षय महाराज इंद्रे या माऊली.
यानंतर जय विठ्ठल होईल. जय विठ्ठल झाल्यानंतर अभंग होईल आणि अभंग झाल्यानंतर मग आरती होईल. जय विठ्ठल जय गती धरला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश. बाहुलिया ब्रह्मादिका रूप कला करू. मंडळी आम्ही बळी विरगाळी. आपले मसवाडे सरांना बोलायचंय. पूर्ण करून घ्या, हे पूर्ण करून घ्या. हर ज्ञान राजा महादैवत देवा देव निरंतर
की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. कोणीही उठू नका, बसून राहा. आपल्या या ठिकाणी आळंदी देवाची पायी दिंडी सोहळा गोडसे महाराजांची निघणार आहे. तारीख आहे 17 तारखेला. सर्वांना ज्या भाविकांना जायचं आळंदीला त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधा. जय श्रीराम. जय हरी. उपस्थित सज्जन हो, आपण आज लक्ष्मण हरिभक्त परायण कैलासवासी लक्ष्मण नाना धोंडे यांच्या प्रथम पुण्यस्मृत्यर्थ व ताराबाई सौभाग्यवती ताराबाई लक्ष्मण धोंडे यांच्या पुण्य स्मरणार्थ आपण एकत्रित जमलो आहोत. ह्या धोंडे परिवाराने आई वडिलाच्या चुलत्याच्या चुलतीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी 7 दिवस हरिभक्त परायण भागवताचार्य आदिनाथ महाराज यांचे भागवत कथा कार्यक्रम ठेवला. मी तर म्हणतो लक्ष्मण तात्या हे धोंडे परिवार रघुनाथ झालं, गोपीनाथ झालं, माऊली, संजू हे सर्व धार्मिक. कारण वडील असताना तात्या असताना 25-30 वर्षापासून इथे गोकुळाष्टमीचा कार्यक्रम होतो. महाराज दरवर्षी गोकुळाष्टमीचा कार्यक्रम इथं मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि बहुसंख्य लोक ग्रामस्थ उपस्थित असतात. आणि ह्या घराण्याचा माझा संपर्क 49 सालापासून 49 वर्ष पूर्ण झाली तेव्हापासून ह्या घराण्याचा माझा संपर्क आहे. संपर्क हा माझा 1975 सालापासून संपर्क आला. नातं संबंध काही नव्हतं, फक्त मधुकरराव धोंडे, डॉक्टर मधुकरराव धोंडे आम्ही कॉलेजला ऍडमिशन बरोबर घेतलं आणि सुट्टीच्या वेळेस आम्ही इथे यायचो. त्यावेळेस त्यांचा असा आडव सफर होतो. आणि ह्या व्यक्तीबद्दल लक्ष्मणाबद्दल व्यक्तीबद्दल सांगायचं जर ठरलं ते आमच्यावरती रिंग मास्टर होते. रिंग मास्टर ते म्हणायचे, पोरो आम्ही जमिनीचा त्याग केलेला आहे, तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, हरामाचा पगार घेऊ नका, त्या पगाराचा चीज करा आणि म्हणायचे चुकू नका, नेहमी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. तर मी म्हणायचो आम्ही वागू, तुमच्या म्हणण्याप्रमाणे करू. ते तर म्हणाले आम्हाला तर अजून काही दिसलं नाही तुम्ही चांगलं केलेलं. तर म्हणलं एक दिवस एक दिसत. आणि ऑफिसमध्ये किंवा पुढे काही समजा त्यांना आमच्यामध्ये काही जर चूक दिसली तर ते म्हणायचे, अशोकराव तुम्ही इथं चुकता, ही चूक सुधरून घ्या. तर आम्ही म्हणायचे यस आम्ही सुधरून घेऊ. आणि खरोखर आम्हाला त्याचा राग येत नव्हता आणि ते आमच्या चुकीवरच बोट ठेवायचे. तर ते म्हणायचे चुका सुधरून, म्हणजे रस्त्यात संकट येतात, ज्यावेळेस तुम्ही काम करीत राहतात त्यावेळेस तुमच्या रस्त्यात संकट येतात, लोक काटे पसरवतात, मग ते काटे पसरून तुम्हाला रस्ता पार करायचा असतो. त्या पद्धतीने तुम्ही वागा. आम्ही त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला. रघुनाथ भाऊ आहे, सदाशिव होते, गोपीनाथ, मधुकरराव, ह्या कुटुंबियाने आम्ही खरोखरच काम करून नाव कमवलं. आणि हे नाव कमायला किंवा नाव मोठं होण्यासाठी कोणाच्या तरी आशीर्वादाची गरज असते आणि यांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले होते. तर ह्या
संजीव व धोंडे पाटील परिवाराचे मला इतका आनंद झाला. असे थोडे लोक प्रोग्राम आई वडिलाच्या प्रतिनिधित्व ठेवतात. भागवत काय सांगतंय? भागवतामध्ये हेच सांगितलेलं आहे. तर आई वडिलाच्या आपल्या ऋणातून थोडस, आई वडिलाचे ऋण किती जन्म घेतले तरी आई वडिलाचे ऋण फेडणार नाही. जो आई वडिलाची सेवा करील त्याला काहीच कमी पडणार नाही. कारण आई वडिलाच्या सेवेपायी निज धामाला गेलेला देव परमात्मा हा पंढरपूर मध्ये तीर्थावर, ती बी स्वयंभू मूर्तीमध्ये. तर एवढी आई वडिलाच्या सेवेची पुण्यस्मरणाची ताकद आहे. आणि महाराजांनी सांगितलं प्रवचनामध्ये, आपल्या कीर्तनामध्ये आणि भागवत कथेमध्ये. भागवत कथेतले परीक्षित राजाने शुकमुनीला जे विचारलेले जे 6-7 प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडून तुम्ही जरी जीवनमान जगले तरी तुमच्या जीवाचं कल्याण, म्हणजे तुमचं स्वतःच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. भागवत काय सांगतंय? ज्ञान, वैराग्य, भक्ती आणि मुक्ती. आणि परीक्षित राजाने विचारलं की भगवंता, तुम्ही निज धामाला गेल्यानंतर कलियुगामध्ये लोकांनी कोणती सेवा करावी? तर शुकमुनीने सांगितलं, भागवत कथा श्रवण करावी. आणि कलियुगामध्ये त्यांनी परीक्षित राजाला सांगितलं साधन. कोणतं साधन सांगितलंय कलियुगामध्ये? नामस्मरण आणि श्रवण भक्ती. जे तुम्ही कलियुगामध्ये हे सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे. आणि नामस्मरण तुमचं सिद्धी जाण्यासाठी तुम्हाला गुरुची आवश्यकता आहे. आई वडील हे आपले गुरु आहेच. आई वडील सांगते, बाबा बर देवपूजा कर, जाय पंढरपूरला जाऊन. आई वडील सांगतात आणि जे मुलं ऐकतात त्यांचं कल्याण झालेलं आहे. तर भागवताबद्दल काय बोलायचं ते आता वेळ आपल्या असं माझंच प्रवचन चालू होईल. तर असो. आणि महाराजांचा माझा संपर्क पूर्वी तर होता, पण भागवत कथेच्या निमित्ताने आमचा नर्मदापुरम इथं संपर्क आला. आणि तो बी संतांच्या, राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी यांचे मठाधिपती परमपूज्य सद्गुरू रमेशगिरी महाराजांच्या सान्निध्यात तो आनंद, तो तिथं जो आनंद लुटला महाराजांनी नामी, तो आनंद स्वर्गात सुद्धा नाही. आणि संताबरोबर भागवत कथा ऐकणं आणि तो आनंद लुटणं याच्यासारखं मत भाग्य नाही. आणि हे भाग्य मला महाराजांमुळे लाभलं. तर मी जाता जाता एवढंच सांगल, नाही तुम्हाला देवाची भक्ती जमली, नाही पंढरपूरला जाता आलं, तर निदान सकाळी उठल्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करण्या अगोदर आपल्या आई वडिलांचं दर्शन घेऊनच बाहेर पडावं. ज्यावेळेस ते शुभ, काय कोणता काळ होता? ब्रह्ममुहूर्त. त्या काळात आई वडिलांचं दर्शन जर तुम्ही बाहेर पडला आणि आई वडिलांचं दर्शन घेतलं, तर ज्यावेळेस बाहेर पडतं त्यावेळेस तुमची चंद्रनाडी चालू राहते. ज्यावेळेस चंद्रनाडी चालू राहते त्यावेळेस तुम्हाला अपयश हे माहीतच नाही, यश आल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या तुमच्या यशाच्या मागं आई वडिलाच्या आशीर्वादाची ताकद असते. तसंच सुनानी सुद्धा आपल्या सासू सासऱ्याचं, आपल्या नवऱ्याचं दर्शन घेऊनच आपला गॅस पेटावा. एवढं जरी केलं नाही तुम्हाला बाकी देवभक्ती करता आली. कारण हे जे आपल्याला जग दाखवलेलं आहे, जे देव दाखवलेलं, हे कुणी दाखवलेलं आहे? आई वडिलांनी दाखवलेलं आहे. एवढंच मी जाता जाता सांगल. आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने, माझ्या गावच्या वतीने मी लक्ष्मण तात्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. कारण आता ते आज मुक्त झालेले. आपलं त्यांनी 7 दिवस कथा ऐकली, ते ऐकण्यासाठी इथं आसपास होते कुठतरी,
ती कथा ऐकली आणि ते आता आजपासून यांच्या मोहाजाळातून मुक्त झाली आणि ते ब्रह्मांडात फिरायला निघून गेले. तर असो, हा चांगला उपक्रम धोंडे फॅमिली कुटुंबाने राबवला. असंच आई वडिलाच्या नाही, आई वडील गेले तर त्यांचे फोटो असतात घरात, ते फोटोचं दर्शन घेऊन तुम्ही बाहेर पडा. आई वडील एक झाड आहे, पण ते झाड जरी गेलं असलं पण ते सावली बरोबर घेऊन गेलेले नाही. ती सावली ही तुमच्यासाठी ठेवलेली आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ते आई वडिलांचं स्मरण करता ती सावली तुमचं रक्षण करते, असं मी शास्त्रात ऐकलेलं ते बोलतो. तर महाराजांनाही धन्यवाद देतो की त्यांनी 7 दिवस माझं तर काही पूर्ण दिवस ऐकलं नाही, मी 4-5 दिवस ऐकलं असेल महाराज. आणि महाराजांचे कीर्तन वगैरे एकदम नाविन्यपूर्ण असतात. आपल्या राहुरी तालुक्यात हरिभक्त परायण कैलासवासी सद्गुरू रघुनाथ महाराज उंबरेकरांनंतर राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जो वारकरी संप्रदायाची पताका आहे, आपले आदिनाथ महाराज हरदे चालवतात. ते मी रघुनाथ महाराजांचे शिष्यच आहे, मी बी रघुनाथ महाराजांचा शिष्य आहे. तर त्यांनी गुरुची जी पताका चालवत आहे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. ह्या धोंडे परिवाराला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. असे नाही मोठ्या करता अर्थ छोट कार्यक्रम प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही प्रयोग करून पहा. मी शास्त्रज्ञ एक माणूस आहे, मी अनेक प्रयोग करतो, त्यावेळेस ती एखादी गोष्ट सिद्ध होती. तर हा एक प्रयोग आहे. तुम्ही आई वडिलाच्या पाया पडून, किती कठीण काम असू द्या, हे वाटलंय कठीण काम आहे, आई वडिलाच्या पाया पडून तुम्ही घराच्या बाहेर पडा. काय तुम्हाला ते फायटिंग आमच्या याच्यामध्ये काय सिद्ध होतं ते तुम्हाला लक्षात येईल. हा एक संशोधनाचा विषय आहे. श्रद्धेने जर केलं तर सर्व गोष्टी होतात. तर एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हरी. आणि प्रथम माईला बसून घ्या. हॅलो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, येणे विना जीवा सुख नव्हे. यरती माईक दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. आज या ठिकाणी कैलासवासी श्री लक्ष्मण भाऊ यांची जी इच्छा होती राम मंदिराची, सत्य संकल्पाचा एक दाता नारायण, ती इच्छा पूर्ण झाली. संजू भाऊची इच्छा होती भागवताची, ती या ठिकाणी पूर्ण झाली. म्हणून आमच्या अखिल भारतीय ओम चैतन्य नवनाथ भक्त वारकरी वैष्णव मंडळाच्या वतीने ओम चैतन्य सद्गुरू गोडसे बाबा नवनाथ आश्रम पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि 2 शब्द पूर्ण करतो. रामकृष्ण हरी. माईला बस आधी सुरुवातीला. आणि महाराजांना टाळकरी बसा. कला परिसर तुम्हाला या शाळेला हे द्यायचंय.